नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज गुरुवार आहे, सगळ्यांना शुभ गुरुवार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर महत्त्वाची माहिती बघणार आहोत, महत्त्वाची सेवा बघणार आहोत. बघा, लवकरच महाशिवरात्री येते आणि येत्या रविवारी आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्री भगवान शंकरांची सगळ्यात म्हणजे महत्त्वाची तिथी मानली जाते, महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण जास्तीत जास्त भगवान शंकरांच्या सेवा करायच्या असतात. आणि बघा, या दिवशी म्हणजे या तिथीला, महाशिवरात्रीच्या तिथीला भगवान शंकर जे आहेत ते आपल्या साधनेतून, तपश्चर्येतून एक दिवस बाहेर येतात आणि भक्तांची जी काही म्हणतो ना की भक्तांच्या हाकेला लवकर धावून जातात, तसे भगवान शंकर हे भोळी सांबच आहेत. भक्तांच्या हाकेला लवकर धावून जातात. पण या दिवशी ते आपल्या तपश्चर्येतून बाहेर येतात, म्हणजे एक दिवस ते बाहेर आलेले असतात. आणि म्हणून हा महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आपल्या म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण करून घेण्यासाठी व भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या दिवशी जेवढ्या जास्त जमतील तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत. कारण त्या बघा, इतर दिवशी ज्यावेळी आपण सेवा करतो त्याच्यापेक्षा अनंतपटीचं फळ, 100 पटीचं फळ, आपल्याला जास्त फळ या दिवशी केलेल्या सेवांनी मिळून जातं. म्हणून या दिवशी सेवा जास्त आपल्याला करायच्या असतात. तर या दिवशी सगळ्यात महत्त्वाची सेवा आणि सगळ्यात भगवान शंकरांची आवडती सेवा म्हणजे रुद्राभिषेक. तर बघा, रुद्राभिषेक कसा करायचा याचा व्हिडिओ मी अनेक वेळा सांगितलेला आहे. म्हणजे मी ज्यावेळी संतानप्राप्तीसाठी मला सेवा दिली होती त्यावेळी म्हणजे ती सेवा मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. पण ह्या म्हणजे आता जी महाशिवरात्रीला आपण रुद्राभिषेक करतो त्यावेळी काही त्यात बदल आहेत, काही तर थोडी विशेष किंवा वेगळी सेवा आहे ती. तर महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक कसा करायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे. अशाच प्रकारे रुद्राभिषेक करा. कुठलीही सेवा तुम्हाला नाही जमली तरी वेळात वेळ काढून या दिवशी रुद्राभिषेक अवश्य करा. तर बघा, हा रुद्राभिषेक का करायचा असतो? बघा, तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, एखादी बाधित व्यक्ती असेल किंवा एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल जी खूप व्यसनाच्या आहारी गेलेली आहे, किंवा लहान मुलं हट्टी चिडचिडपणा करत असेल, तुमच्या नवरा बायकोत काही भांडणं असेल, किंवा एखादी समस्या तुम्हाला असेल, म्हणजे संतानप्राप्ती असेल, विवाह जुळत नसेल, किंवा कुठलीही समस्या असेल, त्या समस्येचं निवारण होण्यासाठी भगवान शंकरांच्याकडे प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही रुद्राभिषेक हा करायचा आहे. तर हा रुद्राभिषेक कसा करायचा? सगळ्यात पहिले तुम्हाला आता मी गेल्या व्हिडिओमध्ये प्रात्यक्षिक मी तुम्हाला सेवा करून दाखवली होती, पण आत्ता मी तुम्हाला सगळी सेवा आहे अशीच अगदी साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जरी सांगितलं तरी, करून न दाखवता सांगितलं तरी तुम्हाला ती कळणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. अशा पद्धतीत, सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले आपल्या देवघरात शिवलिंग हे असलंच पाहिजे, शिवपिंड असलीच पाहिजे. तर काय करायचं? सगळ्यात पहिले लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, छानपैकी घर वगैरे स्वच्छ करायचं. कारण महाशिवरात्री आहे, बऱ्याच जणांचा उपवास असतो त्या दिवशी. तर त्या दिवशी उपवास असतो. तर बाकीचे जे काही उपवास वगैरे असेल ते तुम्ही करू शकता. बाकीच्या ज्या काही सेवा असतील त्या पण तुम्ही करू शकता, तुमच्या ज्या काही नेहमीच्या असतील. पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये रुद्राभिषेक कसा करायचा? तर बघा, सगळं म्हणजे देवपूजा वगैरे करून घ्यायची. त्याच्यानंतर जी काही आपलं शिवलिंग आहे ते एका तामणामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. आणि रुद्राभिषेक करताना कोणत्या सेवा मेन करायच्या असतात ते महत्त्वाचं मी सांगणार, आणि कशा पद्धतीने करायचे असतात ते सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर इथं हे आता आपलं देवघर आहे. तर इथे एक छानपैकी छोटासा पाट ठेवायचा. इथं जसा पाट आहे तसा. तर त्याच्यावरती छोटंसं प्लेट किंवा तामण घ्यायचे आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले शिवलिंग जे आहे ते जी जलवाहिनी आहे, शिवलिंगाची जी जलवाहिनी, जिकडून पाणी आपलं म्हणजे वाहतं, ती जलवाहिनी आहे ती उत्तर दिशेला करायची. कळालं? तुमच्या घराची जी काही उत्तर दिशा आहे त्याकडे जलवाहिनी आली पाहिजे असं शिवपिंड ठेवायची. आणि त्याच्यानंतर ओम नमः शिवाय, ओम नमः शिव, बाकीची पण सगळ्यात पहिले देवपूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर शेवटी रुद्राभिषेक करायचा. तर
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत सगळ्यात पहिले तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा, त्याच्यानंतर दुधाने 11 वेळा अभिषेक करायचा आणि परत पाण्याने स्वच्छ अभिषेक करायचा. कळालं? एवढं पहिला 11 वेळा पाण्याने, दुधाने आणि मग परत पाण्याने. कळालं? अशा प्रकारे छानपैकी अभिषेक करून स्वच्छपैकी मूर्ती करायची. आणि जे काही तामणामधलं ते तीर्थ आहे ते एका साईडला एका वाटीत काढून घ्यायचं आणि परत एक मोठं ताट घ्यायचं किंवा मोठं ताम्हण, तुमच्याकडे ताम्हण जर मोठं असेल तर ताम्हण घ्या किंवा मोठं ताटच घ्या तुम्ही, चालेल, आणि ते इथे ठेवायचं. त्याच्यानंतर अभिषेक पात्र घ्यायचं आहे तुम्हाला. अभिषेक पात्र जर या सेवेला असेल तर ही सेवा खूप लवकर पण होते आणि व्यवस्थित पण होते. तर कारण ह्या सेवेला आपण सगळा रुद्र अभिषेक करत असतो. पूर्ण सगळ्या सेवा अभिषेक करून आपल्याला सगळ्या सेवा करायच्या असतात. त्याच्यामुळे अभिषेक पात्र असेल तर अतिउत्तम. जर नसेल तर इतर कुणाकडे तुमच्या घराशेजारी असेल तरी घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि जर तुमच्याकडे मिळतच नाही तर तुम्ही हाताने अभिषेक करायचा आहे, चमच्याने. तर बघा इथे मोठं ताट घ्यायचं, अभिषेक पात्र त्याच्या ठेवायचं आणि त्याच्या खाली आपले शिवलिंग ठेवायचं, शिवपिंड ठेवायची. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्या आता सेवा चालू करायच्या. आता सेवा करत असताना कुठल्या सेवा पहिल्यांदा करायच्या? बघा, पंचोपचार पद्धतीने आपल्याला पूजा नंतर करायची आहे. सगळ्यात पहिला अभिषेक करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले जी काही तुमची समस्या आहे ती समस्या महाराजांना सांगा आणि भगवान शंकरांना सांगा. आणि ह्यासाठी मी हा रुद्राभिषेक करते. भले इतर दिवशी मला नाही जमत, पण आजच्या दिवशी माझ्याकडून ही सेवा घडते आणि करून घ्या आणि त्याचं जे काही मागणं आहे ते माझं लवकर इच्छा पूर्ण होऊ दे आणि माझं घर परिवार सुखी समाधानी राहू दे. जर एखाद्या आजारी व्यक्ती, बाधित व्यक्तीसाठी तुम्ही सेवा केली असेल त्याला यातून मुक्त करा. असं सगळं तुम्ही जे काही मनात आहे ते बोलायचं आणि सेवेला चालू करायचं. तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे अभिषेक चालू करण्यापूर्वी. तर सेवेला बसण्यापूर्वी, अभिषेकाला बसण्यापूर्वी एक मोठा तांब्या तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. कारण आपल्याला अभिषेकासाठी भरपूर पाणी लागणार, म्हणजे एक तांब्या तरी ॲटलिस्ट पाणी लागेल किंवा त्याच्यापेक्षा कमी पण लागू. पण सारखं उठून म्हणजे अभिषेक करताना उठता कामा नाही, लक्षात घ्या. एकदा बसलं की अभिषेक पूर्ण होईपर्यंत, सेवा पूर्ण होईपर्यंत बसायचं. कळालं? आता अभिषेक पात्र झालं तर काय करायचं? सगळ्यात पहिले तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. आता अभिषेक चालू करण्यापूर्वी आपण कुठलीही सेवा करण्यापूर्वी आपण स्वामी स्तवन महाराजांचं म्हणत असतो. तर स्वामी स्तवन पहिल्यांदा म्हणायचं आणि मग अभिषेक पात्रामध्ये पाणी, स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर मग अभिषेकाला सुरुवात करायची. स्वामी स्तवन म्हणताना अभिषेक करायचा नाही. कळायला? पहिला स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आणि मग अभिषेक चालू करायचा. आता सेवा कोणकोणत्या करायचं? तर सगळी प्रार्थना वगैरे करून झाली, स्वामी स्तवन म्हणला तुम्ही, त्याच्यानंतर सगळ्यात पहिले अभिषेक चालू करायचा आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्र जे आहे, जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. तर बघा, हा आहे नित्यसेवेचा ग्रंथ. या ग्रंथामध्ये सगळ्या सेवा आहेत. मी सगळ्या ज्या काही तुम्हाला आता सेवा सांगणार आहे आपल्याला रुद्राभिषेक करताना, त्या सगळ्या सेवा या ग्रंथामध्ये आहेत. बऱ्याच जणांना नित्यसेवेचा ग्रंथ म्हणजे अजूनही माहीत नाही. तर हा आहे नित्यसेवेचा ग्रंथ. दिंडोरी प्रणीत केंद्रामधून तुम्हाला मिळेल, ऑनलाईन मिळेल ॲमेझॉनवर. तर हा ग्रंथ तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच सेवा आपल्याला यातच मिळून जातात. तर सगळ्यात पहिले शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा म्हणायचं. त्याच्यानंतर गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा म्हणायचं. रामरक्षा जी आहे ती 1 ते 9व्या श्लोकापर्यंत 1 वेळा म्हणायची. फलश्रुती म्हणायची गरज नाही. 1 ते 9व्या श्लोकापर्यंत तुम्हाला 1 वेळा म्हणायची. त्याच्यानंतर रुद्राध्याय जो आहे, चमक नमक सगळं. तर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात की ताई सगळी म्हणजे चमक नमक जे असतं ते सगळंच म्हणायचं का? तर हो, सगळंच म्हणायचं. बघा इथे हा नित्यसेवेचा ग्रंथ आहे ना, तर बघा इथे सेवा भगवान शंकरांची 54 पानापासून पेजपासून आहे. तर सगळ्यात पहिले मी काय सांगितलं, तर तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं आहे. तर शिवमहिम्न स्तोत्र इथे आहे. तुम्ही प्राकृतमध्ये म्हणू शकता, संस्कृतमध्ये म्हणू शकता, जसं तुम्हाला आवडेल जमेल तसं म्हणू शकता. कळालं? शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळा, गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा, त्याच्यानंतर रामरक्षा पण आहे. रामरक्षा तुम्हाला 1 ते 9व्या श्लोकापर्यंत 1 वेळेस म्हणायचा आहे. त्याच्यानंतर रुद्राध्याय जो आहे, तर रुद्र बघा इथे 68 पानापासून ते 86 पानापर्यंत आहे. सगळं तुम्हाला म्हणायचं आहे. चमक नमक सगळं. मग तुम्ही प्राकृतमध्ये म्हणजे मराठीत म्हणलं तरी चालेल, संस्कृत म्हणलं तरी चालेल. कळालं? आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिवकवच जे आहे ते 1 वेळेस म्हणायचं आहे. तर हे सगळंच बघा, रुद्र अध्याय झाल्यानंतर शिवकवच आहे 101 पानावरती. शिवकवच 1 वेळेस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर शिवगायत्री मंत्र
तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे. आणि जे मंत्र म्हणतात हे सगळे स्तोत्र झाले. आता मंत्र कुठले बघा, शिवगायत्री मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय मंत्र महामृत्युंजय प्रणवयुक्त मंत्र जो आहे तो 11 वेळेस म्हणायचा आहे. अमृत संजीवन मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. संजीवन मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे. आणि कालभैरवाष्टक 1 वेळा म्हणायचं आहे. कळालं? एवढ्या सेवा करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता मी परत एकदा सांगते, सगळी सेवा वगैरे करून झाली. पहिल्यांदा जो काही आपण दुधाचा पाण्याचा अभिषेक केला तो एका साईडला काढून ठेवला. त्याच्यानंतर मोठं ताट घ्यायचं आहे, अभिषेक पात्र घ्यायचं आहे, शिवलिंग त्याच्याखाली ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवन, तुम्हाला जी काही प्रार्थना आहे ती करून घ्यायची आहे. आणि तुम्ही कशासाठी करताय तर ते झाल्यानंतर अभिषेक पात्र ठेवायचं, त्याच्यात खाली शिवलिंग घ्यायचं म्हणजे ठेवायचं. आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा स्वामी स्तवन म्हणायचं. स्वामी स्तवन पण बघा पहिल्याच पेजवरती आहे या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये. इथे पहिल्याच पेजवरती तुम्हाला मिळून जाईल. सगळ्या सेवा तुम्ही जर यात बघितल्या तर मिळून जातील. स्वामी स्तवन 1 वेळा म्हणायचं आणि त्याच्यानंतर अभिषेक चालू करायचा, म्हणजे पात्रात त्या पाणी ओतायचं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात पहिले शिवमहिम्न स्तोत्र 1 वेळेस, गणपती अथर्वशीर्ष 1 वेळेस, रामरक्षा 1 ते 9व्या श्लोकापर्यंत 1 वेळेस, रुद्राध्याय चमक नमक सगळं तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. शिवकवच 1 वेळेस म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळे स्तोत्र झाल्यानंतर मंत्र येतात. तर शिवगायत्री मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय मंत्र 11 वेळेस, महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त मंत्र जो आहे तो 11 वेळेस, आणि त्याच्यानंतर अमृत संजीवन मंत्र 11 वेळेस, संजीवन मंत्र 11 वेळेस आणि कालभैरवाष्टक 1 वेळा. आता मंत्र जो आहे मंत्र पण तुम्हाला मी दाखवते बरं का. तर बघा इथे पहिल्यांदा आपल्याला म्हटलं मंत्र कुठला, शिवगायत्री मंत्र 11 वेळेस सांगितला. तर इथे शिवगायत्री मंत्र लिहिलेला आहे. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयातः. हा शिवगायत्री मंत्र आहे. त्याच्यानंतर महामृत्युंजय मंत्र सांगितलेला आहे. महामृत्युंजय मंत्र पण आहे बघा इथं. महामृत्युंजय मंत्र इथं आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युमूर्षय मामृतातः. हा मंत्र 11 वेळेस. त्याच्यानंतर कुठला मंत्र आहे तर महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त, तर हा पण इथं आहे बघा. ओम हौम जूम सहा ओम भूम भुव स्वाहा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात मृत्युमूर्षय. तर हा महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त आहे. त्याच्यानंतर अमृत संजीवन मंत्र हा पण इथे खाली दिलेला आहे. त्याच्यानंतर संजीवन मंत्र दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर कालभैरवाष्टक जे आहे आपलं ते 1 वेळेस म्हणायचं आहे. तर हे सगळे मंत्र जे आहेत ते 11 वेळेस, कालभैरवाष्टक 1 वेळा, आणि बाकीचे वरचे जे स्तोत्र आहेत मग शिवमहिम्न, गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा, रुद्राध्याय 1 वेळेस आणि शिवकवच 1 वेळेस. तर ह्या सगळ्या सेवा 1-1 वेळा म्हणायच्या आहेत. आणि ह्या सगळ्या सेवा सगळे मंत्र म्हणत असताना तुमचा अभिषेक जो आहे तो चालूच पाहिजे कंटिन्यू. नाहीतर तुम्ही इकडे वाचत बसला आणि अभिषेकमधलं पात्रातलं पाणी संपलं आहे असं नाही. पात्राकडे पण आपलं पाणी लक्ष पाहिजे. अभिषेक चालू आहे की नाही व्यवस्थित त्याचं लक्ष पाहिजे कंटिन्यू. तर असं पाहिजे. नाही तर इकडे अभिषेक थांबला इकडे तुम्ही सेवा करताय असा उपयोग नाही. अभिषेक कंटिन्यू तुमचा चालूच असला पाहिजे, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे ही सगळी सेवा करायची. आणि आता शेवटच्या वेळी ह्या सगळ्या सेवा अभिषेक करून झाल्यानंतर जी शिवपिंड आहे ती साईडला काढायची. जिथे तुम्ही तिची पूजा केलेली आहे, आता समजा इथे महाराजांची मूर्ती आहे ना, तर इथे समजा तुम्ही शिवलिंगाची स्थापना केली आहे त्या दिवशी, किंवा पूजा वेगळी छोटीशी मांडली अशी महाशिवरात्री म्हणून, तर तिथे शिवलिंग ठेवायचं, शिवपिंड ठेवायची आणि जी काही पंचोपचार पद्धतीने पूजा आहे ती करून घ्यायची. मग भस्म वगैरे लावून जे काही आहे ते म्हणजे अगरबत्ती धूपदीप ओवाळून फुलं घालून व्यवस्थित पूजा करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर बघा अभिषेक चालू असताना धूपदीप अगरबत्ती हे सगळं चालूच पाहिजे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर शेवटी हा रुद्राभिषेकाचा एक भाग सेवा आपल्याला शेवटचे करायची आहे, ते म्हणजे शिव अष्टोत्तर नामावली. तर अभिषेक करत असताना शिव अष्टोत्तर नामावली म्हणायची नाही.
तर शिव अष्टोत्तर नामावली जी आहे ती सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर आपलं बेलपत्र जे आहे ते बेलपत्र घ्यायचं. 108 बेलपत्र तुम्हाला घ्यायचे आहेत किंवा एकच बेलपत्र असलं तरी चालेल. तर पहिलं नाव घ्यायचं. आता शिव अष्टोत्तर नामावली पण आहे. सगळी पूजा वगैरे करून झाल्यानंतर फुलं वाहिल्यानंतर तुम्हाला एक बेलपत्र घ्यायचं, एक नाव घ्यायचं. म्हणजे जे भगवान शंकरांची 8 नावे आहेत तर ते घ्यायचं आणि बेलपत्र व्हायचं. दुसरं नाव घ्यायचं, दुसरं बेलपत्र व्हायचं, तिसरं नाव घ्यायचं, तिसरं बेलपत्र व्हायचं. अशा प्रकारे 108 बेलपत्र तुम्हाला त्यांच्या पिंडीवरती व्हायचे आहेत. जर एकच बेलपत्र तुमच्याकडे असेल तर एकच बेलपत्र घ्यायचं, पहिलं नाव घ्यायचं, ते उचलायचं, परत दुसरं नाव घ्यायचं, परत ठेवायचं, तेच उचलायचं बेलपत्र, तिसरं नाव घ्यायचं, ठेवायचं. अशा प्रकारे केला तरी चालेल. किंवा जर तुमच्याकडे नशिबाने 108 बेलपत्र असतील पण बेलपत्र जी आहेत ती व्यवस्थित 3 पानाची असावीत, कुठेही तुटलेली चिरलेली नसावीत आणि ती ठेवताना ज्याचा खरखरीत बेलपत्राचा वरचा भाग जो आहे खरखरीत भाग तो असा वरती आला पाहिजे. अशा प्रकारे बेलपत्र तुम्हाला व्हायचे आहेत. तर अशा प्रकारे ही सगळी सेवा तुम्हाला करायची आहे. रुद्राभिषेकचं जे पाणी आहे ते तुम्ही ज्याच्यासाठी सेवा केलेली आहे, बाधित, व्यसनाधीन, मुलांसाठी, कशासाठी पण त्यांना ते द्यायचं आहे. घरात सगळीकडे शिंपडायचं आहे. कारण अतिशय उच्च कोटीचं तीर्थ आहे आणि भगवान शंकरांची आवडती सेवा आहे. त्याच्यामुळे ते तीर्थ जे आहे ते वाया जाऊ द्यायचं नाही. घरातील सगळ्यांनी थोडं थोडं घ्यायचं. खूप 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 फरक पडतो. त्याच्यामुळे नक्की ही सेवा महाशिवरात्रीच्या दिवशी करा. तर चला, अजून काही तुमच्या शंका असतील तर नक्की विचारा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.